की त्यांनी सुचवलं मला, नको उडी टाकून बाहेर प्ले करून उभा राहा, काय व्हायचं तुझं एकट्याचं होईल. तुमच्या आयुष्यातला सर्वात जास्त आनंदाचा दिवस कोणता बरं? ज्यावेळेस मी इष्टी ड्रायव्हर झालो आणि ड्रायव्हर झाल्यानंतर जी स्टिअरिंग पकडलं, जी गाडी चालवली आणि गाडी चालवताना माझ्या मागं असणारे प्रवासी ते सुरक्षित घेऊन जी चालण्याची आनंद मिळत होता, तोच आनंद, हाच मला आनंद स्वप्ला. प्रवासी हा माझा दैवत आहे आणि त्यांना मी सुरक्षित घेऊन चाललोय, त्यामुळे मला फार 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 आनंद होत होता त्यावेळेस. कारण त्या प्रवाशांच्या जीवावर इष्टी जगली आणि इष्टी जगल्यामुळे आम्ही जगलो. अहो एवढीच काय, गाडी एक्सप्रेस जर असेल आणि म्हणला बाबा प्रवाशाचे म्हणला की मला जरा एक मिनिट बरोबर सोडता का, अहो मग सोडतो ना भाऊ, उतर ना, गाडीच तूच मालक आहेस गाडीचा, 2 मिनिट उतर, 1-2 मिनिटांनी काय जाते मला, उतरून गेला. तो उतरताना आपल्याला हात करतो, म्हणजे आपल्याला तो आशीर्वाद देतो. बरोबर आहे. एखाद बाई पोरग असते बारकं, पिशवी असती आणि ग्रामीण भागाला चाललेलं असतं, तिला वाटतं आपलं घर जवळ आलं, इथं सोडलं तर बरं होईल. ड्रायव्हर कंडक्टरला ती मी म्हणते, बाबा मला दादा इथं सोडता का, तुझं नाही इथं स्टाफ नाही, स्टाफ पुढे. मग मी ऐकलं म्हणतो, कुठं उतरायचं आहे तुला, ये जरा पुढे, ये पुढे, बस का, सोडू का, जा बाई उतर. कसा तुमचा प्रवास सुरू झाला बरं एसटी मध्ये? मी साधारणतः 1978 साली एसटीत लागलो आणि माझी म्हणजे अशी प्रतिकूल परिस्थितीतून मी एसटीत लागलो की तशी मला असं स्वप्नताही वाटत नव्हतं की मी ड्रायव्हर होईल, ड्रायव्हरचं नंतर एसटी ड्रायव्हर होईल. टोटल एसटी मध्ये किती वर्षांची तुम्ही सर्व्हिस केली? साधारणतः 33-34 वर्ष सर्व्हिस झाली पाहिजे. 10-11 वर्ष मी अशी सेवा केली की पुणे ते वांगी, आता एवढ्या 15-16 वर्ष रिटायर झालो तरी अजूनही त्यांना वाटतं की मी यावं तिथं, राहावं 2 दिवस. तर 2-3 दिवस त्या लोकांनी मला सोडलंच नाही. या मुली पूर्वी मुलं 10 वर्षाची होती, आता जवळ ती 26-27 वर्षाची झाली, त्यांची लग्नही झाली, पण ते अजूनही ती त्यावेळेची त्यातलं ते आठवतंय की आपल्याला ते ड्रायव्हर येत होते, आपल्याला बाई एसटीत होते, आपण त्यांना हात करायचो, ते आपल्याला हात करायचे आणि मग त्यांना ते आता मोठे झाले. अरे म्हणलं आता तुम्ही येते का, नाही बाबा, आता बाबा म्हणतो नाही तुम्ही राहाच, आज जाऊ नका म्हणून. पिशवी माझी जवळची घेऊन बाजूला ठेवणार, पण आज राहाच, म्हणजे अशा पद्धतीने अजून एक प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. खरी गोष्ट.